मित्रांनो, एका गर्भवती महिलेचा मृतदेह पोल्ट्री फार्ममध्ये सापडला. पण जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा समोर आलेलं सत्य इतकं धोकादायक होतं की सगळेच थरारून गेले. कारण या खुनामागे दुसरा कोणी नसून तिचाच सासरा होता. हो, ज्या घरात ती सुखाचा संसार करायला आली होती त्याच घरात तिच्यासाठी सर्वात मोठा धोका लपवलेला होता. मध्यरात्री तिच्या खोलीत घडलेली घटना आणि त्यानंतर मृतदेह पोल्ट्री फार्ममध्ये लपवण्याचा प्रयत्न. नेमकं त्या रात्री काय घडलं आणि पोलिसांनी हा संपूर्ण गुन्हा कसा उघड केला, चला जाणून घेऊया आजची ही धक्कादायक सत्य घटना. मित्रांनो, कधी कधी ज्या घरात मुलगी लग्न करून सुखाचा संसार करायला जाते त्याच घरात तिच्यासाठी सर्वात मोठा धोका लपलेला असतो. आजची ही घटना अशी आहे की ऐकल्यावर कोणाच्याही अंगावर काटा येईल. एका तरुणीचं नुकतंच लग्न झालं होतं. काही दिवसातच ती आई होणार होती. पण एका रात्री तिच्या आयुष्यात असं काही घडलं की संपूर्ण परिसर हादरून गेला. ही घटना आहे बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यातील. या गावात काही महिन्यापूर्वी एका तरुणीचं लग्न झालं होतं. लग्नानंतर सुरुवातीला तिचा संसार चांगला सुरू होता. काही दिवसातच ती गर्भवती देखील झाली. पण घरात एक असा माणूस होता ज्याची नजर सुरुवातीपासूनच चुकीची होती. तो म्हणजे तिचाच सासरा. नवरा कामानिमित्त बाहेर गेल्यावर सासरा तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा. तिच्याशी चुकीचं वागण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला नवरीने हे सगळं सहन केलं, कारण नुकतंच लग्न झालं होतं. घराची बदनामी होईल या भीतीने तिने कुणालाही काही सांगितलं नाही. पण जेव्हा हा प्रकार वाढत गेला तेव्हा तिने अखेर घडलेली सगळी गोष्ट आपल्या घरच्यांना सांगितली. घरच्यांनी येऊन सासऱ्याला जाब विचारला. तेव्हा सासऱ्याने माफी मागितली आणि पुन्हा असं कधीच करणार नाही असं सांगितलं. काही दिवस सगळं शांत होतं. पण 8 फेब्रुवारी 2026च्या मध्यरात्री त्या घरात भयंकर घटना घडली. मध्यरात्री सासरा थेट सुनेच्या खोलीत घुसला. त्याने पुन्हा तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण त्या महिलेने जोरदार विरोध केला. तिने त्याला दूर ढकललं आणि त्याच्याशी झुंज दिली. यामुळे संतापलेल्या सासऱ्याने तिचं तोंड दाबलं आणि गळा आवळून तिची हत्या केली. काही वेळातच त्या महिलेचा मृत्यू झाला. सकाळी जेव्हा नवरा घरी आला तेव्हा त्याने बायकोला मृत अवस्थेत पाहिलं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला कोणताही धक्का बसला नाही. उलट त्याने आपल्या वडिलांची साथ दिली. दोघांनी मिळून त्या महिलेचा मृतदेह एका गाडीत टाकला, त्यावर पोथी टाकली आणि जवळच असलेल्या त्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये नेऊन लपवून ठेवला. जणू काही घडलंच नाही अशा प्रकारे ते सामान्यपणे वागत राहिले. पण जेव्हा त्या महिलेच्या घरच्यांनी तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा फोन लागत नव्हता. त्यांना संशय आला तेव्हा ते थेट पोलीस स्टेशनला गेले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी नवऱ्याला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. चौकशी दरम्यान अखेर त्यांनी सगळा गुन्हा कबूल केला. पोलिसांनी पोल्ट्री फार्ममध्ये जाऊन तपास केला आणि तिथे त्या महिलेचा मृतदेह सापडला. या प्रकरणात पोलिसांनी नवऱ्याला अटक केली आहे, तर आरोपी सासरा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. मित्रांनो, एका महिलेने घर वाचवण्यासाठी सुरुवातीला आवाज उठवला नाही, पण त्याची किंमत तिला स्वतःचा जीव चुकवावी लागली. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? अशा वेळी महिलांनी लगेच आवाज उठवायला हवा का? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा आणि अशाच सत्य घटनांवर आधारित क्राईम स्टोरी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.